आमचा दिवस दुसरा. सकाळ आत्ता झाली जाम लवकर. ट्रेन बिन काढायची प्रक्रिया परत चालू झाली. आमचा अस्वल उठला. कवर पकड. तू नको ती लास्ट टाइम लेसन घेतलाय मी तिचा. नाही भाई आपले ट्रेन कामी येतात ना. गेल्याशिवाय थोडी शिकतो. तुला लाद मारली ना लाद सोड. गेल्या वेळी खाली उतरताना वेदांतला काय बोलतो माहिती मग काय झालं तुटलं तर तुझ्या. आमचं सामान सगळं काढून झालंय. कचरा इथं सगळं साफ करून तिकडे टाकलंय. आता मी पण टी शर्ट चेंज केली. काय बरोबर आहे. चालताना व्हिडिओ काढायला. भीक मंगे 2 काकडे खातात. कलावंती पूर्ण कलावतीने आम्ही ऑलमोस्ट त्याच्या कितीतरी फूट वरतीच आहे. इकडून पूर्ण गोल फिरून यायला लागणार आहे मला. अक्षरशः तिथून चालू गेलेलो या गावातून. फुल उलटा फिरून परत इथं आलो. त्याला अक्कल नाही. त्याला या गोष्टी खाव्या लागतात. काकडी वेगळी दे सौरभ रिव्ह्यू दे. किती फूट वरती आपण कलावतींपेक्षा? कलावंतींपेक्षा 50 ते 100 आणि 1-2000 टोटल वरती आहोत आपण. आणि असं काहीतरी खात राहायचं असतं जेव्हा चांगलं असतं खरं तर. काकडी वगैरे एनर्जी येत राहतं. आम्ही सांगायचं नाही काय होतं. काकडी खाऊ नाही यांची लायकी कंदमुळं खायची पण यांना काकडी देतो. आणि ह्याची काकडी 30 रुपये किलो. आणि ह्याची लायकी काय खायची ना. हा काल पनीर खात होता. पनीर मागत होता. काय बोल ना आता. ह्यांना ऐकून मला बिचकुले आम्ही बिचकुले आठवला. हाच आहे अभिजित बिचकुले. अभिषेक बिचकुले. हा गाडगे ना बिचकुले आहे. जाऊ दे तुझे. आता फालतू व्लॉग नाही होत का रे. हा तुमच्या यायला ट्रेक परत चालू झाल्याने हा व्हिडिओ कॉलवरती चालू आहे. आमचा सागर तर काळे. आता आमचे विचार चालले आहेत 11 बोडूच फिरायचं बोलते ना. त्याला सोड तुझा बुडे. हे 11च्या 11 फिरायचेत ना. चला मग जे काय असेल सगळे शाबास. चला मी बॅग अशी घेतली खांद्यावरती घ्यायला त्रास होतो म्हणून. आपल्या डोक्यावरती घ्यायची. मानेला ताकद जास्त आहे. या जेवढं काल उतरलो परत तेवढं चढायचं. अख्खाच्या अख्खा जंगल आम्ही रात्री पालता घातला. एकतर हा पत्ते बित्ते हलत होते जाम आमची फाटलेली. हे आयफोनने काढ ना. खरं चांगली येईल जंगलात नारे रस्ता हा दोघांचे. 20% अरे त्याचे पॉवर बँक नाही लाव ना तुझा फोन पॉवर बँकला तुझ्या. अख्खाच्या अख्खा जंगल आहे. इथे रात्री आम्ही येतो तेव्हा हलत बिलत होतं सगळं. तर जाम आमची फाटलेली. इथून लोकल लोक बोलतात की 2 तास लागतील आम्हाला फिरायला. तर बघूया किती वेळ कसा काय लागतोय. टेंट बिंट काढायलाच आम्हाला 1-1.5 तास लागला सागर काळ्याच्या खाजेमुळे. आता मस्त की जवळ जी फोटोग्राफी चालू आहे. एस्थेटिक बनायचं आणि त्या श्रेयसला बायला बोलायचं. साथ मी देईल श्रेयस. टेन्शन घेऊ नको. चला थोडं तेवढंच रेकॉर्ड करतो. म्हणून त्याचा रस्ता हा शाबाश. तू चल पुढे चल. घाटी टेकडी आहे. घाटी ट्रेकर्स. घाटी ट्रेकर्स बुडूच. कवळा सरकू नको. पहिला बुरुज दिसला आम्हाला.
रस्ता दिला दाखवला तर तसाच चालतोय. बघू कळ आपण दोघं रस्ता रस्ता तर आहे नाही तर काय ऍक्टिव्हवर ना तुम्ही येतो. मरतोय घरी रस्ता. हा चालेल बाईक वरतून जातो. मस्त आपला रस्ता हिरवा हिरवा गार गार सावली हवा सकट. कोणता बुरुज आहे काय नाव तिथे बरोबर लिहिलं नव्हतं म्हणून माहिती नाही. कवळाला माहिती असेल. कवळा काय आहे रे काय कोणता बुरुज आहे काय माहिती फक्त. सागर तुला माहिती आहे. एक नंबर इकडे गेल्यावरती कळ काय आहे कोणता आहे. इथे पहिला बुरुज आईच्या गावात पोचलोय. बोटांच्या ना आणि ट्रेनच्या बॅगेमुळे माझे वांदे होते. ट्रेन जसं बांधलं ना जसं बांधलं ना त्या अंगाशी येणार आहे. येतोय चल रे पुढे. तुला नाही रे त्याला. तू बघा बुरुज आहे त्याचा रस्ता मस्त मोडलाय. आमचा पहिला आणि शेवटचा असं वाटतं कारण की हर्षद साळेकरला घरी जायचंय. ट्रॅक आहे ना आता वरती उतरलं. चढ एक मिनिट. हे तू जातोय ना ह्याच्या बरोबर. हा तू जा मग त्याला घेऊन जा. येऊ कशा. अरे काढलाय तिकडचा वर चढून काढलाय. हा अरे इथे दाखव मौत सीधे मौत. तिथे सीधे मौत तर नाहीच. पुढे जाऊ नको. रस्ता मोडला ते दिवशी दाखव नको. तू आणि आता चालला ना खेती करू नकोस डायरेक्ट जा. मला पण नको सांगू. ही उतर कडकच आहे. इकडून डायरेक्ट मौत आहे. मौत का कुवा. अरे त्याच्याबरोबर जाऊ नको त्याला माहित नाही एकतर कोणाला. जाऊ आता चेंज प्लॅन झालेत. 11 बुडूज बघायच्या आधी आम्ही एकच बघणार आहे. मी आणि हर्षद निघणार आहे कारण हर्षदचं जरा घरचं एक काम आहे महत्त्वाचं. ते आजच करू शकतो कारण त्याला आजच सुट्टी. उद्यापासून सुट्टी नाही. तिथं बोलला की आपण दोघं जाऊ. बोला ठीक आहे तर तुझं इम्पॉर्टंट काम आहे म्हणून. तर आम्ही त्याला सोडत नव्हतो. तर हे लोक म्हणतात आम्हाला वेगळे फुटतील आम्ही वेगळे फुटू. बरं आलोच. रस्ता बघा. तो बुरुज बघायला मी उतरलो तर खरं पण पायाची हालत दिली. इथं तर मला टेंट आणि बॅग दिले. सकाळी उठला गेलो ना तर एकदम असं फटकन येणार बॉडी. थोडं वॉर्मअप झाला. थोडं चाललो थोडा अर्धा 1 तास चालणं. मग ट्रेकिंग किती वेळ पण होऊ शकते. बरोबर दमबिम पण नका. मी उठलंच सगळं आवरून डायरेक्ट निघालो आहे. का खाताना पिता फक्त काकडी खाल्ली आणि आता एक बुडूच झाला. त्याला उतरायला खाली गेलो आम्ही. म्हटलं भाई खाली चाललो आहे किती खाली. तर आता चढताना हालत टाईट झाली. चला आम्ही चाललो. सौरभ बने डा चला प्रेस काळे. चला लव यू टू. हो आमच्या हिराला नीटच नेणार.
काय आणलं 2 घास खाऊया. टाटा विटा बोलून आम्ही आमच्या वाट्याला लागलो. 1.5 तास आहे. कावळा बघ काय बोलतोय, आवाज देत होते काहीतरी. 1.5 तासात पोचू खाली. अंदाज आहे 2 तास लागणार पण आपल्याला पोचायला. नाही 1.5 तास. हा उतरताना काय वाटणार नाही ते पण. अर्धा तास इकडनं खालपर्यंत, त्यातनं खाली 1 तास. चला बघू. असले रस्ते आम्ही हे असले रस्ते चढलेलो आम्ही. इन्क्लाइन फुल भाई डेंजरवाले होते वर. ते असं हे समोर नॉर्मल अँगल, हा फुल डेंजर आहे का बघा. पाय इथेच डायरेक्ट खाली. कावळा चालला पुढे अजून खूप आहे रॉकी पॅच. इथे मी मोबाईल घेऊ नाही शकत भाई, जाम मोठी रिस्क होईल मोबाईल घेऊन उतरायचं म्हणजे. हात बीत पकडायला लागतो. फुकटची रिस्क म्हणजे कोणी पण घेऊ नका. येत असेल ना जरी कोणी दुसरं, व्ह्यूज कमी येतात माहिती आहे, पण समजा कोणी दुसरं नवीन बघत असेल त्यांनी फुकटचं म्हणजे ज्यांची आयडिया असेल यायची इकडे नुसती करूच नका. पाठी आवाज आला, माझी 2 मिनटं फाटली. चला तो एकटा पुढे झाला आहे, माझी जबाबदारी त्याच्यावरती म्हणून. चला फायनली बाबा, फायनली तुमचा भाऊ आणि हर्षद कावळा पोचलोय गावात. भाई तो रॉकी पॅच संपला, बरं वाटते. आम्ही ऑलमोस्ट अर्धा तासात कंप्लीट केला पूर्ण, कारण की फटफट उतरलो ना. ते रात्री जरा हापशी भरते आणि ते एकदम कळत नाही ना कुठे. सकाळचं कसं उतरताना काय प्रॉब्लेम पडत नाही. चढताना कधी पण ऐकून घ्या, ब्रेक जास्तीत जास्त घेतो. म्हणजे जास्तीत जास्त नाही, पण थांबा. असं वाटत असेल ना जास्त वेळ लागते, काय नाही, नॉर्मल आहे. ते फक्त तुम्हाला वाटणार. तुम्ही आरामात पार करू शकता. झुकणे का नाही साला, कधी भी याद रखो. आणि बाकी काय एवढा व्हिडिओ चालू आहे. चल तू चल. मस्त प्रबळ घर केलाय. आता घरी जायचं मस्त. पाय बी टाकून फुल ताडातूड देणार आता झोपून. म्हणजे अजून थोडा बाकी, अजून अर्धा तास बाकी आहे. आता हा अर्धा तास झाला. आता फक्त एक ते गावाचं जो परफेक्ट गाव लागेल ना घरं बिरं, तिथे 2 मिनटं थांबू, 2-3 बिस्किट खाऊ. हां मग व्ह्यू बघा तुम्ही, रस्ते बघा. चला तुला तुझी आपली व्हिडिओ भेटते पण ना संपव नाही थोडं. आमचा डेंट तिथे होता जिथून कलावंतीन दिसतो. ते एकदम प्लेन जागा आहे. तिथून आम्ही असं फुल फिरून इथून कुठून तरी उतरून परत आता खाली आले. आता परत उलटा फुल फिरून चाललोय. इथून आता गावात बिचारा माझ्यामुळे थांबतोय रेकॉर्डिंगसाठी. हेच तुम्हाला दाखवत होतं. प्रबळगडला फक्त जरा फिरून जायला लागतं, बाकी काय नाही. तुम्ही फुलं बिलं बघू शकतात. काटे फुलं बिलं सगळे साईडला. नेचर मस्त आहे. रात्री आलात की फक्त कुत्रे किंकाळणार म्हणजे फक्त कुत्रे भुकतात, पण ते घाबरू नका. फक्त काल रात्री कुत्रा अचानक जोरात सगळे भुकायला लागलेले. म्हणजे सगळे म्हणजे कळतं ना, थोडा टायमाने 1-2 सेकंदाने. मी म्हटलं भाई कुछ तो इन लोक को दिका. आणि कुत्रे त्याशिवाय भुकत नाहीत. आणि जर सगळे लाईन फटफट भुकले तर एवढा फास्ट एकच प्राणी पळू शकतो. म्हणून चला भाई, कचरा इथे जाम आहे. वेळ होता ना, टाइमपास केलाय आम्ही. आई दम चलतो आम्हाला. आम्ही शॉर्टकट तो मधला काढला, कारण की आम्हाला जर आता फुरसतीत जायचं होतं कावळाला आणि मला निवांतमध्ये. तर आम्ही दुसरा मार्ग निवडला आणि मस्त निवांत हलक्या पावला टाकत येतोय. लागू दे 5 मिनटं एक्स्ट्रा पण ठीक आहे. आणि आपलं ट्रेक मस्तपैकी पूर्ण झालं आहे. ट्रेक स्टे सगळं पूर्ण मस्तपैकी झालं. म्हणजे मजा आली आम्हाला.
मस्त जेवण बिवण पण बनवलेलं. पहिली स्टार्टिंगला मॅगी खाऊन तर हा आणि आम्ही तर भाई डेड भाई. तर आम्ही पनीर कशा खाल्ले आम्हाला आमचं माहिती. उफ भाई पाय दुखतात भाई. उतरतानाच पायांची जी वाट लागते ना बाबा, अनफॉर्गिवेबल. इथून आता डायरेक्ट पार्किंग कशी जाऊ, तिकडे जर रेकॉर्ड केला तर केला, नाहीतर इथूनच जय श्रीराम असा विषय. तर बघू पुढचं पुढे. चला.